चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात 1944 साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या 60 वर्षांच्या कडूगोड स्मृतींचा अनमोल ठेवा. हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत. लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण. श्रोते हो, मी ज्योती जोशी. चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत. मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने, इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन. आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे. त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि 1944 साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो. मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे. आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र, सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो. सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते. आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत. प्रकरण 2. वैधव्य. वैशाखात माझे लग्न झाले. श्रावणात मंगळागौरीसाठी आजीला, आईच्या आईला पाठराखणी देऊन मला सासरी पाठवली. तेव्हा माझे सासरचे घराणे व माझ्या आजोळचे घराणे ही दोन्ही एकच आहेत असे कळून आले. माझ्या आजीचे माहेर देवरुखासच होते व तिला माखजनच्या नातूंकडेच दिलेली होती. माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील नातू आंबे उतरीत असता झाडावरून पडून मेले. त्यावेळी माझी आई फक्त 1 वर्षाची होती. तेव्हा आजी आपल्या 2 मुलींना घेऊन देवरुखास येऊन राहिली. तेथपासून माखजनचा तिचा संबंध अजिबात सुटला. मुली मोठ्या होऊन त्यांची लग्ने होईपर्यंत ती तेथेच होती. मुलींची लग्ने त्यांच्या आजोबांनीच केल्यामुळे ह्या नातूंच्या मुली हेही कोणाच्या लक्षात राहिले नाही. तेव्हा माझे आजोबा नातूच व ते माखजनचेच हे कोणाच्या ध्यानात नव्हते. लग्नाला आजी आली नसल्याने ही गोष्ट माझ्या लग्नाच्या पूर्वी कोणाच्याच लक्षात आली नाही. अशा रीतीने आजोळच्या घराण्यातच मुलीचे लग्न झाल्यास त्याला परतवेल असे म्हणतात व तो एक प्रकारचा अपशकुन समजतात. माझे लग्न परतवेल ठरले असे पाहून आजीच्या मनाला फार हुरहुर लागली आणि त्या अपशकुनाचा प्रत्यय लगेच आलाही. मी माखजनला असतानाच नातू माझे यजमान मुंबईला आजारी असल्याचे पत्र आले व त्यांचे वडील त्यांना भेटण्यासाठीच तिकडे गेले.
पितृपक्षात वर्ष पुरे होईतो मुलीला सासरी ठेवायची नाही म्हणून बाबांनी मला देवरुखास आणली. तो ऋषी पंचमीच्या दुसऱ्या दिवशी नातू वारल्याचे मुंबईहून पत्र आले. अशा रीतीने लग्नाला 3 महिने जेमतेम होतात तोच मी विधवा झाले. याचे कारण लोक परतवेल असे म्हणू लागले. कावळा बसायला व फांदी मोडायला एकच गाठ पडली. आजी व मी सुटकी. घरात दोघी आपल्या बाजूला बसलेल्या असू. मला तर बाहेर खेळायची, घरात इकडे तिकडे ढांडुळायची, हिंडायची सवय. मला 8 वर्षाच्या पोरीला आजीबरोबर बाजूला नुसते बसून राहणे किती जड गेले असेल. आजी मला म्हणायची, हां गोदे, पाण्याला हात लावू नकोस, कृष्णीला शिवू नकोस, आईजवळ जाऊ नकोस, बाळाला घेऊ नकोस. असे आजी म्हणाली की मला जास्त चेव येई. मी मुद्दाम इकडे तिकडे शिवत असे. मग आजी मला रागावे. नंतर आजी काही दिवसांनी आजारी पडली व मी तिचे पुष्कळ केलेही. पण मला एकटीलाच एकीकडे बसायला लावणाऱ्या आजीचा तेव्हा राग येत असे. अंगबिंग धुतल्यावर मी नेहमीप्रमाणे कुंकू लावायला मागू लागले. ते मला आजीने लावू दिले नाही. त्याचाही मला राग येई. मी कुंकू का नाही लावायचं असे म्हटले म्हणजे आजी व आई डोळे टिपू लागत. ते का हेही मला कळत नसे. बाबांची तर कमरच खचली. आता करायचे काय? त्यांना काही सुचेना. आपण काशी यात्रा अर्धवट टाकून मुलीचे लग्न केले. ह्यामुळे रामाने रट्ट्या दिला असे त्यांना वाटले. यात्रा अपुरी टाकल्याचे पाप नाहीसे व्हावे म्हणून व मनाला शांती मिळावी म्हणून बाबांनी काशी यात्रा पुरी करण्याचे ठरवले. त्यांनी शेतीचे काम आवरले. दिवाळीकरिता सर्व लागी लावून बाबा सर्वांना घरी ठेवून काशी यात्रेला गेले. आई, कृष्णी, मी व दोघे भाऊ अशी घरी राहिलो. बाबा काशीला गेल्यावर घरचे सर्व सांभाळून कसे कष्ट करून आईने माझ्या भावांना वाढविले ते अजून माझ्या मनात कायम आहे. त्यावेळच्या तिच्या कष्टांचा माझ्या मनावर फार विलक्षण परिणाम झाला. त्यामुळे सर्व जन्मभर कोणत्याही प्रकारच्या शारीरिक कष्टांचा मला बाऊ वाटला नाही. बाबा गेले त्यावेळी आईपाशी 1 खंडी भात व फक्त 10 आणे रोकड होते. त्यावेळी म्हैस गाभण होती. स्वतःला 3 महिने गेले आहेत हे आईने बाबांना कळू दिले नव्हते. ते झालेले दुःख व पाप घालविण्याकरता जाणार हे पाहून तिने स्वतःचे दुःख गिळले व आल्या प्रसंगाला तोंड द्यावयाला ती तयार झाली. आईला पावसाळ्याचे काम करून शेते जमीन भाजून पेरावी लागत. भाजावळ बिजावळ करून पेरण्यांची तयारी झाली. तो गुरांचे पाय लागाचे दुखणे आले. बैल आजारी पडले. जमीन नांगरायची साधने पण बंद पडली. तेव्हा कुदळी टिकाव नव्हते. वाकड्या लाकडात एक कुदळीसारखी भार करून बसवीत. त्याला कुदळे म्हणत. ते घेऊन जमीन खणून भात, नाचणी, वरी, हरीक, बरग या धान्यांची पेरणी केली. एक दिवस आई रहाट गाडग्याचे पाणी ओढीत असता माळेचा एक पदर तुटला. तो वर घेत असताना आईच्या पोटातून कळ आली व ती कमी दिवसांची बाळंत झाली. मुलगी झाली. इकडे म्हैस व्याली, पण ती आईशिवाय कोणाला दूध काढू देत नसे. आई तर 2 दिवसांची बाळंत. ती तशीच घोंगडी पांघरून भांडे सुके करून दूध काढून आजीला देत असे. ते देवाच्या नैवेद्याला चालत नसे. तरी आम्ही मुलांना व इतर उपयोगाला येईल. आज वाटेल त्याने काढले तरी चालते. पूर्वीच्या बायकात जरा काटकपणा जास्त असे आणि विशेष म्हणजे शरीराच्या जोरापेक्षा मनाच्या जोरावर त्या कामे रेटून नेत. मजुरांच्या बायका तर एखाद्या रानातच बाळंत होत आणि संध्याकाळी मूल घेऊन घरी चालत येतात. हल्लीच्या मुलींना तर हे ऐकून सुद्धा आश्चर्य वाटेल. बाकी हल्लीसुद्धा 10 दिवस झाले की घरात कामाला लागणाऱ्या बायका काही कमी नाहीत. पण एकंदरीत तरुण पिढीची प्रकृती जास्त नाजूक झाली आहे असे मला वाटते. ह्याचे कारण मला सांगता येणार नाही,
पण जे दिसते ते लिहिले इतकेच. माझ्या आईने नाईलाज म्हणून काम केले, पण जसे जीवापाड कष्ट केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात व बायकांच्या शरीरात अधूपणा येतो. इतक्यात बाबा काशीहून आले. आईला 5वा दिवस होता. मग सर्व काम बाबांनी आपल्याकडे घेतले. मुलगी 7 महिन्यांची जन्मली म्हणून अशक्त दिसे. बाबा काशीहून परत आले ह्या आनंदामुळे सर्व मंडळींनी तिचे नाव काशी असे ठेवले. आजी घरात होती, पण ती आता बरीच वृद्ध झाल्यामुळे थकली होती. तरी 7 माणसांचे काम करी. त्यावेळी मी 9 वर्षाची होते. त्या मानाने आजीला पुष्कळ मदत करीत असे. घर झाडणे, अंगण झाडून सडा घालणे, दारच्या पिंपळाच्या पारावर सडा टाकणे, भांडी घासणे, विसळणे, देवांची उपकरणे घासून पूजेची तयारी करणे, लहान भावंडांना सांभाळणे, ही कामे मला 9 वर्षाच्या पोरीला जीवापाड होत असत. तितक्यात आजी पुढे मेली व आई नवीनच बाळंतीण असल्याने अजून उठली नव्हती. तेव्हा सर्व काम मलाच करावे लागे. घरात 2 भाऊ, 2 बहिणी, एक 2.5 वर्षाची व एक 2 महिन्याची, म्हैस, रेडकू आणि बाबा. सर्वांचे मी किती दिवस करणार. आजीचे सर्व शेवटचे संस्कार बाबांनी केले. 13व्या दिवशी मेलेल्याच्या नावाने वसू सोडावयाचा. ते सर्व रीतीप्रमाणे झाले. माझ्या आईलाही आपल्या आईचे सर्व बाबांनी केले हा अभिमान वाटे. आजीलाही दुसरे कोणी नव्हतेच. आणखी एकच मुलगी म्हणजे माझी मावशी. तिलाही मुलगा वगैरे नव्हता, म्हणून आमच्या घरीच मरण यावे असे वाटे व तसे झालेही. सर्व जिकडचे तिकडे लागून बाबा नवरात्राच्या उत्सवासाठी रामदुर्गाला गेले. तेथील संस्थानिकांकडून उपाध्येपणाबद्दल बाबांना पिदागी मिळे, म्हणून ते दरवर्षी जात. दिवाळी जवळ आली. तांदुळाशिवाय घरातले इतर जिन्नस संपले होते. देवाच्या नैवेद्याला मुरड घालून करंज्या केल्या म्हणजे सुखाची दिवाळी होते असा तेव्हाचा समज होता. पण गव्हांना पैसे नव्हते. राजवाड्याच्या कारकुनाकडून गहू उसने आणून सर्व पार पाडले. मजविषयीचे बाबांचे दुःख आता कमी होत चालले होते. आईला दुःख होईल म्हणून मी आपले दुःख दाखवित नसे. काही दिवसानंतर माझ्या सासरचे पत्र आले. त्यांनी लिहिले, माझी सून गेली आहे, हा मुलगाच आहे असे आम्ही मानतो, तरी सूनबाईस पाठवून द्यावे. आईचे मन मला सासरी पाठविण्यास तयार नव्हते, पण बाबांची गरिबी, त्यांच्यावरील माझा भार कमी व्हावा असे मनात आणून मी सासरी जाण्यास तयार झाले. मला 11वे वर्ष लागले होते. तेव्हा पदराने साडी नेसली पाहिजे म्हणून ती बाबांनी नवी आणली व मी सासरी गेले. त्यावेळी 5 पुतळ्यांचे गाठले, हातातल्या पाटल्या व पायातल्या साखळ्या माझ्या वडिलांनी काढून ठेवल्या, कारण ते स्त्रीधन होते. त्याचा उपयोग मलाच पुढे झाला. तात्यांनी बाबांच्या सांगण्यावरून मला त्या दागिन्यांचे 200 रुपये दिले. सासरी परत गेल्यावर माझ्या सासूनेही कधी त्या दागिन्यांची चौकशी केली नाही. त्यांना वाटले असावे, आपला एवढा मोठा सोन्यासारखा मुलगा गेला, त्यापुढे त्या दागिन्यांची काय किंमत. चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात. 1944 साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या 60 वर्षांच्या कडूगोड स्मृतींचा अनमोल ठेवा. हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत. लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण.